नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते आणि आपण पाहत आहात विमर्श विथ विशाल. विकास लवांडेच्या संदर्भात आणि त्या शाई फेक संदर्भात मला बोलायचं आहे. संग्राम बापू भंडारे यांनी जी विकास लवांडे यांच्यावरती जी शाई फेक केली, त्या शाई फेकेचं समर्थन कोण करेल नाही करेल हा भाग वेगळा आहे. परंतु अशी शाई फेक जेव्हा चंद्रकांत दादा पाटलांवरती झाली होती तेव्हा हेच राष्ट्रवादीवाले बरेच भुंगणारे काय सांगत होते आणि त्या शाई फेकीला समर्थन करत होते. आता हा विकास लवांडे जे कोण प्रस्त आहे, ह्यांनी प्रसिद्धीसाठी आपले पिताश्री आदरणीय शरद पवार साहेब काहीतरी बोलल्यानंतर त्यांनी पुरोगामी आणि प्रतिगामी हा वाद नाहक म्हणजे विनाकारण उचलून काढला किंवा कुठून तरी पाताळातून काढला. प्रतिगामी पुरोगामी हे वारकऱ्यांमध्ये असं काहीतरी भेदभाव निर्माण करायचं हा तर खुद्द घोटाळेबाज भ्रष्टाचारयुक्त राष्ट्रवादीचे काका यांचा पहिल्यापासून कावा राहिला आहे. मॅकोले हे यांचे सख्खे भाव असल्यासारखे कधी कधी वागतात. डिवाइड अँड रूल हीच पॉलिसी त्या मॅक्युलेने वापरली आणि आपल्या या भारत देशावरती राज्य केलं. काका त्याला अपवाद कसा असू शकतात? काका त्यामध्येही निष्णांत आहेत. काकांनी हीच पॉलिसी वापरली आणि ही पॉलिसी वापरून प्रतिगामी पुरोगामी वारकरी असा वाद काढला. मला कळत नाही, हा जो कोण लावंडे आहे तो म्हणतो की हे जे महाराज आहेत वारकरी संप्रदायात ते भगवा बुक्का का लावतात. वीर महाराजांना म्हणतो तुम्ही शिवप्रतिष्ठानचे हस्तक आहात. म्हणजे किती शर्मेची गोष्ट आहे. अशा स्वरूपाचा वाद कधी मी वारकरी संप्रदायात ऐकला नव्हता. शरद पवार हे असं रसायन आहे की काड्यात टाकणार रसायन जे वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा काड्यात टाकतं आहे. वारकरी संप्रदाय जो एकसंध आहे, आज तो हिंदुत्वाच्या बाजूने ठाम उभा आहे. कदाचित शरद पवारांना जाणवत असेल की वारकरी आता साधारणपणे त्याचा मतप्रवाह हे सगळे हिंदुत्ववादी असल्यामुळे भाजपच्या बाजून झुकलेला आहे. मग ह्याला छेद कसा द्यायचा, याच्यामध्ये दुहीची बीजं कशी पेरायची, त्यासाठी शरद पवारांनी ही नवीन प्रतिगामी आणि पुरोगामी अशा युक्त्या तयार केल्या आहेत. आणि काही प्रतिगामींची लिस्ट, काही पुरोगामींची लिस्ट असं चालू आहे. मला वाटतं वारकरी संप्रदाय हा शुद्ध सनातनी परंपरेचा भाग आहे. वारकरी संप्रदायाचा इतिहास फार मोठा आहे आणि ज्ञानोबा तुकोबाची पताका ही भगवीच आहे ना. त्यांची काही तिरंगी नाही आहे, मध्ये घड्याळ नाही आहे त्याच्या. तुम्हाला भगवी पताका घेतली म्हणून अडचण काय? तुमच्या बुडाला जाळ का होतोय? ती भगवी पताका घेतल्यामुळे तुमच्या बुडाला जाळ होतोय कारण की हिरवी पताका घेणारे तुम्हाला म्हणतायत बघा भगवी पताका जोमात फडकते आणि आमच्या हिरव्या पताकेचं वलय कमी होतं आहे. त्या हिरव्या पताक्याच्या आणि हिरव्यांच्या लांगून चालण्यासाठी शरद पवार साहेब तुम्ही जो वारकऱ्यांमध्ये दुहीचा घाट घातला आणि लवांडेसारखे प्यादी जी पादरफट तुम्ही पुढं करता, त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात समाजाची नैतिकतेवरती परिणाम होतोच. परंतु वारकरी संप्रदायामध्ये जी शुद्ध सात्विक परंपरा चालू आहे आणि त्याच्यामध्ये पण दुहीची बीजं रोवण्याचं तुम्ही काम केलं. तुमच्या ज्या लवांडेने यादी जाहीर केली, शरद पवार साहेब तुम्ही ब्र शब्दांनी तरी बोलला का हे लवांडे हे चुकीचं आहे, लवांडे साहेब हे चुकीचं आहे? तुम्ही त्याचं समर्थनच केलं कारण तुम्हाला तेच अपेक्षित होतं जे लवांडेने केलं. किंबहुना मी त्याच्यावरती जाऊन म्हणेल तुम्हीच कदाचित लवांडेला यादी सरकवली का? बाबा घे आणि घाल सगळ्यांच्या गळ्यात नजरेत, आणि जेणेकरून वारकऱ्यामध्ये वाद निर्माण होतील, वारकऱ्यामध्ये वितुष्ट निर्माण होतील आणि वारकरी जो आत्ता खऱ्या अर्थानं ज्वाज्वल्य हिंदुत्वाची भूमिका मांडतोय, प्रबोधनाची भूमिका मांडतोय, त्याला छेद द्यायचा आणि आपली पोळी नेहमीप्रमाणे भाजून घ्यायची असा कुस्सीत डाव. आणि ह्याला काही जण म्हणजे काही चुत्या लोक मुसद्दीकरी साहेबांचं राजकारण म्हणतात. अतिशय खालच्या पातळीचं राजकारण आहे. शरद पवारांची कुवत आज जनतेने दाखवून दिली आहे. आज ते नो मोर आहेत, कुठेच त्यांचं स्थान नाही आहे. आज त्यांच्या सीट्स बघू, त्यांचे नेते बघू, कुठेच स्थान नाही आहे. अगदी आपल्या पुतण्याला पण त्यांनी फसवलं, भाजपमध्ये जायला सांगितलं, यायला सांगितलं. असल्या पाताळयंत्री माणसाबरोबर कोणी विश्वास ठेवू नये. आणि तो म्हणतो
की आम्ही तुमच्या देवांचे बाप आहे. त्यांचं मी ऐकलं ना, तुमच्या देवांचे बाप आहे. म्हणजे अशा माणसाला काय करायचं वारकऱ्यांचं? तो नास्तिक आहे ना. तो नास्तिकाने कुठला ते ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्म स्वीकारून आपला विषय क्लोज करायचा. पण ते आस्तीन के साप म्हणतो ना, हे आमच्या हिंदू समाजातले हे साप आहेत. आणि असले साप दुर्दैवाने डसत आहेत, हजारो वर्ष डसत आहेत. शरद पवारांचं राजकारण या ठिकाणी, परंतु वारकरी संप्रदायामध्ये एंट्री घेऊन या ठिकाणचं वातावरण दूषित करणं, भेदाभेद करणं आणि वाद उत्पन्न करणं, त्यातून संग्राम भंडारेसारख्या एका तरुण चळवळीच्या कार्यकर्त्याकडून काय कृती घडली असेल, परंतु त्याला नथुराम म्हणणं. आता बघा, भगवे शाल पांघरली की हा म्हणणार हा कोण आहे? प्रतिगामी. जर तिरंगाची शाल, हिरवी शाल घातली तर तुम्ही काय म्हणणार? पुरोगामी. अहो, हा भगवा शिवाजी महाराजांचा आहे, हा भगवा ज्ञानोबाचा आहे, तुकोबाचा आहे. आणि भगवी शाल घालणं, भगवा टिळा लावणं काय चुकीचं नाही आहे, परंतु तुम्हाला भगवं सहन होत नाही. आज जो उदय झाला आहे भगव्याचा पूर्ण देशामध्ये, तो सहन होत नाही. तुमच्या बुडाला आग लागली, मग काय करायचं? खुसपाट काहीतरी सोडून द्यायचा साप. लोकांच्या मनात, विचारात काहीतरी न्यूसन्स म्हणजे कायम गलिच्छ आणि घाणेरडं राजकारण करायचं आणि त्यातून आपली पोळी भाजायची, असा प्रयत्न जे शरद पवार साहेब करतायत. संग्राम भंडारींचं चूक का बरोबर हे प्रेक्षक ठरवतील किंवा तुम्ही ठरवाल, पण मला वाटतं ती एक प्रतिक्रिया आहे आणि बराच वेळा ती स्वाभाविक आलेली आहे. तरी पण त्याने असं म्हणजे त्या किती लवांडेमध्ये म्हणजे किडे आहेत की त्याने नथुरामची उपमा दिली. लवांडे साहेब, जर तो नथुराम असता ना, तुम्हाला गोळ्या झाडल्या असत्या. समजलं का? तो वारकरी संप्रदायातला एक कार्यकर्ता किंवा एक कीर्तनकार असल्यामुळे त्याने सौम्य शब्दात हे सर्व झाडलं. त्यामुळे विषय असा आहे की त्याने नथुराम नाही आहे, तो वारकरी संप्रदायाला एक माणूस आहे आणि तो जर नथुराम असता तर तुम्हाला ठेवलं नसतं. त्यामुळे तुम्ही त्याची उपमा नथुरामची करून आणखीन म्हणतात ना खाजून अवसान आणण्याचा प्रयत्न केला. हे सगळे प्रकार थांबवा. आणि जे प्रतिगामी पुरोगामी हा वाद वारकऱ्यामध्ये प्रथमतः मुद्दाम घातला, अत्यंत चुकीचं आहे. मला वाटतं अशा कुठल्याही वादाला आपण बळी नाही पडलं पाहिजे. वारकरी परंपरा शुद्ध सात्विक आहे, शुद्ध परंपरा आहे. कोणी येऊ शकतो, बुक्का लावू शकतो, भगवा टिळा लावू शकतो, भगवी ध्वजा आपल्या हातात घेऊ शकतो, परंतु त्यामध्ये पण वर्गीकरणाचं काम, ध्रुवीकरणाचं काम हे शरद पवार साहेबांनी कायम त्यांच्या जसं माइंडसेटमध्ये असतं गहाण, त्याप्रमाणे केलेलं आहे. जनता योग्य वेळी या विषयालाही शरद पवारांना धडा शिकवेल. थोडी वर्ष राहिलेत, माणसाने सुखानं जगावं. पण काय करता, ज्याला काड्या करायची सवय असते, ज्याला शकून मामाची सवय असते, तो शांत बसू शकत नाही. त्यामुळे परमेश्वर काळजी घे रे बाबा या माणसाची. धन्यवाद.